नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. रमन एक रेडिओ त्याच्या छापील किमतीच्या 304 किमतीत विकत घेतो आणि छापील किमतीपेक्षा 20% जास्त किमतीस विकतो, तर नफ्याची टक्केवारी किती असा प्रश्न आलेला आहे. तर अत्यंत सोपा प्रश्न आहे, फक्त भाषा समजून घ्यायची आहे. बघा, एक रेडिओ त्याच्या छापील किमतीच्या 304 किमतीत विकत घेतो, म्हणजेच खरेदी करतो असा त्याचा अर्थ आहे. खरेदी किंमत 304 आहे. कशाच्या? छापील किमतीच्या. छापील किंमत आपल्याला माहिती नाही आहे, म्हणून आपण छापील किंमत जी आहे ती 100 रुपये समजूया. तर आता आपण खरेदी किंमत काढायची आहे. तर खरेदी किंमत काढताना गुणाकार करायचा आहे. 304 गुणिले 100. तर या ठिकाणी बघा, 4नी जे आहे 100ला भाग जातो 25चा, म्हणून 25×75 ही जी आहे खरेदी किंमत झालेली आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, तर विक्री किंमत काढायची आहे. छापील किमतीपेक्षा 20% जास्त किमतीस विकतो. आता आपण छापील किंमत किती घेतली होती? 100 रुपये, आणि 20% जास्त किमतीस विकतो, म्हणजे त्याची विक्री किंमत जी आहे, विक्री किंमत किती होईल? 100 अधिक 20% नफा म्हणजे 120 रुपये होईल. तर आता काय करायचं आहे आपल्याला? या दोघांचा वजाबाकी करायची आहे. 120 वजा 75 म्हणजे नफ्याची टक्केवारी येऊन जाईल. तर इथे जे आहे ते 45 एवढं येऊन जाईल. ही काय झाला? निव्वळ नफा. आता 45 छेदामध्ये खरेदी किंमत किती आहे? तर 75 रुपये गुणिले 100 म्हणजे आपली नफ्याची टक्केवारी येऊन जाईल. तर 25×75 25×100, आणि या 3नी जे आहे 45ला भाग जातो. 3×1 3 आणि 3×5 15. 15×60 तर 60% एवढी नफ्याची टक्केवारी असेल. धन्यवाद.